रामपूर नावाचं ते छोटंसं गाव, जिथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू व्हायची आणि रात्र होताच सगळीकडे शांतता पसरायची. त्या गावाच्या काठावर एका मोडकळीस आलेल्या झोपडीत गणू नावाचा एक गरीब लाकूड तोड्या राहत होता. मेहनती शरीर, वाकलेली पाठ आणि डोळ्यात कायमची काळजी, हीच त्याची ओळख झाली होती. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी सीता आणि 3 मुली होत्या, किरण, पूजा आणि राणी. मुली मोठ्या होत होत्या आणि सीतेचा आजार दिवसेंदिवस वाढत होता. घरात इतकी दारिद्र्य होती की अनेकदा चूलही पेटत नसे. सीतेच्या उपचारांसाठी गणूने गावच्या जमीनदाराकडून कर्ज घेतले होते आणि त्या कर्जावरचा व्याजाचा भार प्रत्येक दिवसागणिक वाढत चालला होता. त्या दिवशीही तो जंगलात लाकूड तोडत असताना जमीनदाराचा कारभारी तिथे आला. अरे गणू, तू इथेच आहेस? मी तुला किती वेळापासून शोधत होतो. कारभाऱ्याला पाहून गणू फारच घाबरला. अहो कारभारी भाऊ, सगळं ठीक आहे ना? जमीनदारांनी मला का बोलावलंय? मी तर गेल्या आठवड्यातच त्यांना भेटून आलो होतो. अरे, ते तुला जमीनदारांनाच भेटल्यावर कळेल. त्यांनी मला आदेश दिला आहे की तुला आताच आणि लगेच माझ्यासोबत घेऊन जावं. गणूने आपलं काम तिथेच ठेवले आणि तो कारभाऱ्यासोबत निघाला. ज्या रस्त्याने ते दोघं जात होते तिथे गावातील अनेक लोक उभे होते. अरे बघा बघा, हा गणू, बिचाऱ्याची कीव येते. 3 मोठ्या मुली आहेत त्याच्या. त्यांच्या लग्नाची जबाबदारी, हुंडा, बायकोचा आजार आणि कर्ज. काय करणार हा बिचारा? त्यांच्या त्या शब्दांनी गणूच्या मनाला खोलवर ठेस पोहोचली. गावकरी बरोबरच म्हणतात. मी खरोखरच खूप अभागा आहे. माझ्या नशिबात सुख लिहिलंच नाही. देवाने मला 3 मुली दिल्या, त्यांचा भार मी एकट्याने कसा उचलू? जर देवाने मला एक मुलगा दिला असता तर आज तो कमावून मला खाऊ घातलं असतं. आपल्या आईचा इलाज करून घेतला असता. अरे देवा, तू मला जन्म दिलास, पण सगळ्या अडचणीही माझ्याच वाट्याला का दिल्यास? गणू जमीनदाराकडे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करू लागला. नमस्कार जमीनदार साहेब, तुम्ही कसे आहात? हो गणू, आता सांग, आज कोणतं कारण सांगणार आहेस? मला समजलं नाही जमीनदार साहेब, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात? कृपया मला नीट समजावून सांगा. अरे, तू म्हणाला होतास ना 1 आठवड्यानंतर येऊन व्याज देईन. तो आठवडा आता संपला आहे. गणूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आपली अडचण, बायकोचा आजार आणि घराची परिस्थिती सगळी सांगितली. जमीनदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की माझी बायको खूप आजारी असते. मी जे काही कमावतो ते तिच्या उपचारावरच खर्च होतं आणि या आठवड्यात पावसामुळे मी जंगलात लाकूड तोडायलाही जाऊ शकलो नाही. आमच्या घरी खायला धान्याचा एक दाणाही उरलेला नाही. मी खूप चिंतेत आहे. आज घरच्यांना काय खाऊ घालू आणि बायकोसाठी औषध कसं आणू? अरे गणू, जर तू व्याज देण्यास जास्त उशीर केलास तर तुझ्यावरचं व्याज वाढतच जाईल. तू गरीब आहेस म्हणून मी तुझ्यावर दया करून तुला 1 महिन्याची मुदत देतो. 1 महिन्यानंतर तू मला पूर्ण व्याज देशील, नाहीतर मी तुझं व्याज आणखीन वाढवीन. समजलं का? नाही नाही जमीनदार साहेब, असं होणार नाही. महिना संपताच मी तुमचं व्याज नक्की फेडेन. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाचं ऐकलत आणि माझ्यावर दया केली. देव तुमच्यावर कृपा करो. गणू घरी परतला. त्याने मनाशी पक्क ठरवलं, आता मी रात्री सुद्धा लाकूड तोडेन आणि दिवसा मजुरीही करेन आणि जे काही पैसे मिळतील ते मी जमीनदारांना देईन आणि काहीही झालं तरी माझ्या कुटुंबाला वाचवेन. त्यांना आता आणखीन त्रास होऊ देणार नाही. असं मनाशी ठरवत गणू घरी परतला. पण त्याच्या झोपडीत पूर्ण शांतता पसरलेली होती.
सीता शांतपणे रडत होती आणि तिन्ही बहिणी एका खाटेवर पडल्या होत्या. सीता, आता तुला काय झालंय? मी बाहेरून इतका त्रास सहन करून घरी येतो आणि इथे आल्यावर सगळ्यात आधी तुझा रडणारा चेहरा दिसतो. कधीतरी मला तू हसताना दिस ना. तुला आनंदात पाहण्यासाठी माझं मन आसुसलं आहे. एकीकडे तुझा आजार आणि त्यात या 3 मुलींची जबाबदारी. काय सांगू सीता, माझी तर रात्रीची झोपच उडाली आहे. त्या रात्री सगळेच आपापल्या जागी चिंतेत होते. पूजाच्या डोळ्यात पाणी होतं. ताई, आपण किती दिवस असंच आयुष्य जगणार? किती दिवस आईबाबांना असं रडताना पाहणार? अगं, आपण अजून काय करू शकतो? आपण फक्त चांगल्या दिवसाची वाट पाहू शकतो. आई वडिलांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. कदाचित त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं नशीब बदलून जाईल. आपल्यासाठी किती छान छान लग्नाचे प्रस्ताव आले होते, पण या घराची मोडकळीस आलेली अवस्था आणि गरिबी पाहून ते लोक परत कधीच आले नाहीत. मला तर वाटतं एखाद्या दिवशी आपण तिघी या घरात असंच जगता जगता मरू आणि इथेच आपली चिता पेटवली जाईल. असं काही बोलू नका तुम्ही दोघी. अशा गोष्टी ऐकून मला भीती वाटते आणि देवही अशा बोलण्यावर रागावतो. देवाकडून नेहमी चांगल्याचीच अपेक्षा ठेवायला हवी. किरण आपल्या दोन्ही बहिणींना समजावत होती. बोलता बोलता तिघींनाही झोप लागली. इथून अनेक कोस दूर नूरपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात संतोष नावाचा एक जमीनदार आपली बहीण उर्मिला सोबत राहत होता. उर्मिला एक विधवा स्त्री होती. तिच्या लग्नानंतर अवघ्या 1 वर्षातच तिच्या पतीचं निधन झालं होतं आणि ती परत आपल्या माहेरी आली होती. त्यांच्या कुटुंबात मुलगी विधवा झाल्यानंतर तिचा पुनर्विवाह करण्याची प्रथा नव्हती. उर्मिला नेहमी आपल्या विचारात हरवलेली असायची. ती खूप चिडखोर आणि भांडकुदळ स्वभावाची होती. तिच्या या स्वभावामुळेच संतोषने अजूनपर्यंत लग्न केलं नव्हतं, पण आता तो लग्न करण्याचा विचार करत होता. म्हणूनच त्याने भानूला आपल्या वाड्यात बोलावलं होतं. काय जमीनदार साहेब, तुम्ही मला का बोलावलं? सगळं ठीक आहे ना? हो भानू, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे, म्हणूनच मी तुला इथे बोलावलं आहे. अरे वा, तुम्ही मला बोलावलं म्हणजे माझं भाग्यच उजळलं. सांगा, माझ्यासाठी काय आदेश आहे? अरे, मी लग्न करायचं ठरवलं आहे. भानू, तू मला आधी कितीतरी मुली दाखवल्यास, पण तेव्हा मी तयार नव्हतो. आता मात्र मला वाटतं की या वाड्याला आणि माझ्या संपत्तीला माझ्यानंतर वारसाची गरज आहे, जो या जमिनी, हा वाडा आणि सगळे व्यवहार सांभाळेल. या बाबतीत तू मला मदत करू शकशील का? हो हो, का नाही जमीनदार साहेब. तुम्ही सांगा, तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? तुम्ही सांगाल तर मी 10 मुलींची रांग तुमच्या समोर उभी करीन. अरे, मला अशी मुलगी हवी आहे जी खूप गरीब असेल, जिच्या माहेरी कोणीही नसेल. गरीब मुली सासरी खूप चांगल्या प्रकारे राहतात. तुला माझी बहीण माहीतच आहे, ती किती भांडकुदळ स्वभावाची आहे. जर मुलगी श्रीमंत घरची असेल तर ती माझ्या बहिणीशी भांडेल आणि घर कधीच नीट बसणार नाही. म्हणूनच मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे जी अनाथ असेल, जिचं कोणीच नसेल, आणि जर तिचा बाप किंवा भाऊ असेल तर तोही कर्जात बुडालेला असावा. अशा प्रकारे मी त्यांचं कर्ज फेडून त्याला माझ्या उपकाराखाली ठेवीन आणि त्याची मुलगीही लग्न करून आणीन. अशा प्रकारे ती मुलगीही माझे उपकार मानेल आणि माझ्या बहिणीच्या वाईट वागणुकीवर कधीच आक्षेप घेणार नाही. भानू बराच वेळ विचार करत राहिला. मग त्याच्या मनात एक कल्पना आली. शेजारच्या गावात गणू नावाचा एक माणूस आहे. त्याला 3 मुली आहेत. त्याची बायको नेहमी आजारी असते. त्याच्यावर जमीनदाराचं खूप कर्ज आहे. तुम्ही सांगाल तर मी त्याच्याशी लग्नाबद्दल बोलू शकतो. तो तर आपल्या मुलींमुळे इतका त्रस्त आहे की 3 मुलींचे लग्न एकदम लावून देईल. अरे, हे तर फारच छान होईल.
अशा प्रकारे मी वाड्यातले नोकर सुद्धा काढून टाकेन. त्या तिन्ही बहिणी मिळून वाड्याचं सगळं काम करतील आणि माझी व माझ्या बहिणीची सेवा देखील करतील. ठीक आहे जमीनदार साहेब, मी उद्याच गणूकडे जाऊन त्याच्याशी बोलतो. सकाळची वेळ होती. गणू अंगणात बसून खोल विचारात हरवलेला होता. रात्रीभराची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात बाहेरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. अरे, एवढ्या सकाळी कोण आलं आहे? भानू, तू एवढ्या सकाळी? सगळं ठीक आहे ना? अरे हो, मी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. अरे, कसली आनंदाची बातमी? माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आनंदाचा तर कधीच अंत झाला आहे. अरे, जर मी सांगितलं की तुझे दिवस आता बदलणार आहेत तर? अरे, मस्करी करू नकोस भानू. माझी परिस्थिती तुला चांगलीच माहिती आहे. अरे, मी मस्करी करत नाही. अरे, एका मोठ्या माणसाशी माझी बोलणी झाली आहे. खरंच तो आपली मदत करणार आहे? अरे, फक्त मदतच नाही, तो तुझ्या सगळ्या अडचणींचं मूळच संपवणार आहे. म्हणजे तुझ्या कर्जाची चिंता संपेल, तुझ्या बायकोच्या उपचाराची जबाबदारी तो घेईल आणि तुझ्या तिन्ही मुलींना आपल्या वाड्यात स्थान देईल. असा वाडा जिथे कशाचीही कमतरता नाही. अरे, हे सगळं हे खरं आहे का भानू? हो, अगदी खरं. तुझ्या मुली तिथे राण्यांसारख्या राहतील. चांगलं अन्न, चांगले कपडे आणि आयुष्यभराचा आधार. हे ऐकून गणू आनंदाने वेडा झाला. कालपर्यंत तो खूप चिंतेत होता, पण सकाळ होताच त्याच्या सगळ्या अडचणी जणू नाहीशा झाल्या. मग गणू लगेच घरी गेला आणि त्याने आपल्या बायकोला सगळी गोष्ट सांगितली. सीता, मी कधीच विचार केला नव्हता की देव माझ्यावर अशी कृपा करेल. बसल्या जागी माझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. अहो, मला भीती वाटते आहे. कुणी इतका मोठा उपकार काहीही कारण नसताना का करेल? अगं, आता तू अशा नकारात्मक गोष्टी बोलतेस. मी तुला आधी सांगितलं आहे, तो दुसऱ्या गावाचा मोठा जमीनदार आहे. तिथे आपल्या मुली राण्यांसारख्या राहतील. हो, त्यांना चांगलं खायला मिळेल, चांगले कपडे मिळतील. इथे तर त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा नीट मिळत नाही. मी आजपर्यंत त्यांना काहीच देऊ शकलो नाही. अहो, पण मुली काही वस्तू नाहीत ना की त्यांचा सौदा करावा. मी आई आहे, माझं मन घाबरतंय. आणि त्यातही जमीनदार आपल्याकडून कर्ज घेत नाही, उलट आपलं कर्ज फेडतोय. अगं, तो आपल्या मुलींना सोन्यात मोजेल. असं समज की आपल्या मुलींचं नशीब उजळलं आहे. अहो, नशीब उजळलं आहे की आपण त्यांना स्वतःपासून दूर करत आहोत. अगं सीता, दूर नाही करत, त्यांना चांगलं आयुष्य देत आहोत, जे मी कधी देऊ शकलो नाही. अहो, आईचं मन हे समजत नाही, ते फक्त घाबरतं. अगं, भीती बाळगू नकोस, देव सगळं ठीक करेल. आज पहिल्यांदाच असं वाटतंय की आपल्या आयुष्यातही उजेड आला आहे. ही सगळी बोलणी तिन्ही बहिणी ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अगं, तेच झालं ना ज्याची भीती होती. या मोडकळीस आलेल्या घरात कोणतं चांगलं नातं येणार होतं. आता आपल्या वयापेक्षा कितीतरी मोठ्या माणसाच्या प्रस्तावावर बाबा असे आनंदी आहेत, जणू त्यांना खजिनाच मिळाला आहे. अगं पूजा, उदास होऊ नकोस. यात बाबांचा काय दोष आहे? देवाने त्यांच्यावर इतक्या अडचणी टाकल्या आहेत आणि आपण मुलीचं ओझं सुद्धा त्यांच्यावरच आहे. जेव्हा आपलं ओझं त्यांच्या डोक्यावरून उतरेल तेव्हाच त्यांनाही थोडा दिलासा मिळेल. ओझं? आपण खरंच ओझं आहोत का ताई? नाही ग, पण बाबा आपल्याला ओझं समजतात की नाही? अगं, जग तर समजतंच. तुम्ही दोघी या निरर्थक गोष्टी बंद करा. ते आपले आई वडील आहेत. ते आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतात. ते कधीच आपल्यासाठी वाईट विचार करणार नाहीत आणि असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे आपल्याला त्रास होईल.
जर प्रेम असतं तर त्यांनी आपल्याला विचारलं नसतं का ताई? कदाचित त्यांची मजबुरी प्रेमापेक्षा मोठी झाली आहे. जर आपल्या होकाराने बाबांच्या चेहऱ्यावर समाधान येणार असेल तर कदाचित तेच योग्य आहे. मी आनंदी नाही, पण नकारही देऊ शकत नाही. जर हेच आपलं नशीब असेल तर आपण ते एकत्र सहन करू. किमान आई वडिलांना तरी तुटताना पाहावं लागणार नाही. तिघींनीही त्या लग्नासाठी होकार दिला. भानूने ही बातमी जाऊन संतोषला सांगितली. संतोषने उर्मिलाला आपल्या जवळ बोलावलं आणि तिला आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. उर्मिला हे ऐकून थक्क झाली. भावाने इतका मोठा निर्णय अचानक घेतला आणि एकाच वेळी 3 मुलींशी लग्न करणार. त्या तिघी दिसायला कशा असतील? नक्कीच खूप सुंदर असतील. आणि जर त्यांनी भावाचं मन जिंकलं तर त्या मला या वाड्यातूनच हाकलून देतील. उर्मिलाच्या डोळ्यात पाणी आलं. ती खूप चिंतेत दिसत होती. उर्मिला, मला माहिती आहे तुला कशाची चिंता आहे. तू असा विचार करतेस ना की लग्नानंतर मी बदलून जाईन आणि तुला कमी महत्त्व देईन. पण असं अजिबात होणार नाही ताई. तुझं स्थान कायम तसंच राहील. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. ठीक आहे भाऊ, तुला जे योग्य वाटतं ते कर. उर्मिला आपल्या खोलीत गेली. ती आपल्या होणाऱ्या वहिनींबद्दल विचार करत होती. संतोष काही जवळच्या मित्रांसोबत सासरी गेला होता. उर्मिलाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. नंतर जेव्हा तो तिन्ही पत्नींना घेऊन वाड्यात परत आला तेव्हा उर्मिला त्यांना पाहून थक्क झाली. या तिघी तर एकापेक्षा एक सुंदर आहेत. असं कसं होईल की त्या भावाचं मन जिंकणार नाहीत? आणि जर भावाने त्यांचं ऐकायला सुरुवात केली तर माझं महत्त्व संपेल. त्या मला नोकरानी बनवतील आणि वाड्यातून बाहेर काढतील. मला त्यांना पहिल्याच दिवसापासून त्यांच्या मर्यादेत ठेवावे लागेल. संतोषही आपल्या पत्नींकडे पाहून खूप खुश होता. मी वयाने इतका मोठा असूनही देवाने मला इतक्या तरुण आणि सुंदर पत्नी दिल्या. थोडेसे पैसे खर्च करून मी खूप मोठा फायदा मिळवला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिन्ही बहिणी झोपलेल्या होत्या. तेवढ्यात उर्मिलाने चांदणीच्या खोलीच्या दरवाजावर जोरात टकटक केली. चांदणी घाबरून उठली आणि दरवाजा उघडला. समोर उर्मिला उभी होती. हे काय मोठ्या वहिनी, अजून झोपेत आहात? आमच्या वाड्यात इतक्या उशिरा उठणं शुभ मानलं जात नाही. काय झालं ताई? तुम्ही इतक्या रागात का दिसत आहात? अगं, तुला माहीत नाही का? आज तुझा सासरी पहिला दिवस आहे. तुझ्या आईवडिलांनी तुला काही संस्कार दिले नाहीत का? पहिल्याच दिवशी उशिरा उठणं, कुणालाही नाश्ता न विचारणं, काही काम न करणं, हे चालणार नाही. पण ताई, मी ऐकलं होतं की वाड्यात खूप नोकर आहेत आणि काल रात्री संतोषरावांनीही सांगितलं होतं की काही दिवस आपण आराम करायचा आहे. सगळे काम नोकर करतील म्हणूनच मी आराम करत होते. असं आहे का? म्हणजे तू स्वतःला या वाड्याची मालकी समजतेस, इथली राणी समजतेस? अगं वहिनी, स्वप्नातून बाहेर ये. मान्य आहे की भावाने तुझ्याशी लग्न केलं आहे, पण तू या वाड्याची मालकीण नाहीस आणि तुझ्या दोन्ही बहिणीही नाहीत. इथली खरी मालकीण मीच आहे. इथे माझंच चालतं. तुम्ही तिघींनी स्वयंपाकघरात जाऊन छान नाश्ता तयार करा. चांदणीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने अश्रू पुसत म्हटलं, ठीक आहे ताई, तुम्हाला नाश्त्यात काय आवडतं ते सांगा, मी तेच बनवते. अरे, हिने तर लगेच माझं ऐकलं. मला वाटलं होतं ही माझ्याशी वाद घालेल, मग मी भावाला तिच्या विरुद्ध भडकवेन. म्हणजे ही मुलगी खूपच चालाख आहे. चांदणीनंतर उर्मिलाने राधा आणि सरितालाही असंच उठवलं आणि निघून गेली. अगं ताई, हा काय उद्धटपणा आहे. ही आपली नणंद असून आपल्यावर असे आदेश देते जणू आपण तिच्या नोकरानी आहोत. अगं हळू बोल. आज आपला वाड्यातला पहिला दिवस आहे
आणि लक्षात ठेव, जर पहिल्या दिवशी तू कुणाशी भांडलीस तर नवऱ्याच्या मनात जागा बनवणं कठीण होईल. त्यासाठी त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. ताई, मला नाही जमत हे सगळं. वाड्यात इतके नोकर आहेत, तेच काम करतील. आपण नववधू आहोत. लग्नाला एकच दिवस झाला आहे आणि आपण लगेच स्वयंपाकघरात जायचं. सरिताने कशी बशी राधाला समजावत स्वयंपाकघरात आणलं. तिथे त्यांनी चांदणीला नाश्ता बनवताना पाहिलं. चला, बरं झालं तुम्ही दोघीही आलात. आता लवकर माझी मदत करा. आपण पटकन नाश्ता तयार करू आणि मग अजूनही बरीच कामं करायची आहेत. ताई, तुला वाईट वाटत नाही का? पहिल्या दिवशी आपल्याला कामाला लावलं. नाही ग राधा, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? माणसाला स्वतःची किंमत जितक्या लवकर कळते तितकंच चांगलं. आणि तसंही हे आपलं घर आहे. आपल्या घराची कामं तर स्त्रियांनीच करायची असतात ना. चांदणीने कशी तरी आपल्या बहिणींना समजावलं. मग तिघींनी मिळून नाश्ता तयार केला आणि संपूर्ण वाड्याची साफसफाई केली. आजपासून तुम्हा सगळ्या नोकरांना सुट्टी आहे. आता तुम्ही कामावर येऊ नका. तुमचे जेवढे पैसे बाकी आहेत ते सांगा, मी देऊन टाकते. का मालकीनबाई, आमच्याकडून काही चूक झाली का? म्हणून आम्हाला कामावरून काढताय. आम्हा गरिबांचा काय दोष आहे? अगं, तुमच्याकडून काही चूक झालेली नाही आणि मी तुम्हाला शिक्षा देत नाही. खरं तर आम्हाला मोफत नोकराने मिळाल्या आहेत. आता त्या सगळं काम करतील. मग मी तुम्हाला पैसे देऊन काम का करून घेऊ? हे ऐकून तिन्ही बहिणी हादरल्या. राधाला खूप राग आला. उर्मिला ताई, तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात. आम्ही या घरच्या सुना आहोत, नोकरानी नाही. कालपर्यंत आमच्या नवऱ्यांनी आमच्याशी किती वचन दिली होती आणि आज पहिल्याच दिवशी त्यांनी सगळी वचनं मोडली. तेवढ्या तिथे संतोष आला. त्याने राधाला ओरडताना पाहिलं. पाहिलंस ना भाऊ, तुझ्या बायका पहिल्याच दिवशी माझ्याशी कसं वागत आहेत. मी काय केलं आहे? फक्त त्यांना नाश्ता बनवायला सांगितलं. यात काय चूक आहे? घरची कामं तर सुनेनेच करायची असतात आणि यावरून त्यांनी मला किती काही ऐकवलं. राधा, मी तुझ्या सगळ्या गोष्टी स्वतः ऐकल्या आहेत. तू माझ्या बहिणीशी गैरवर्तन केलं आहेस हे माहीत असूनही की ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. ती विधवा आहे, दुःखी आहे आणि एकटी आहे. या जगात माझ्या बहिणीशिवाय माझं कोणीच नाही. जर तुला या वाड्यात राहायचं असेल तर माझ्या बहिणीची सेवा करावी लागेल, तिची काळजी घ्यावी लागेल आणि तिचं मन जिंकावं लागेल. हे ऐकून राधा अवाक झाली. उर्मिला मात्र हसत होती. चांदणीने कसा बसा हा वाद शांत केला. राधाच्या वतीने मी तुमची माफी मागते. उर्मिला ताई, तुम्हीही राधाला माफ करा. राधा लहान आहे, अजून नादान आहे. तिच्या बोलण्याचा राग करू नका. ती कधी कधी विचार न करता बोलते. कृपया आम्हाला माफ करा. यापुढे तुम्हाला आमच्याबद्दल कोणतीही तक्रार राहणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या दोन्ही बहिणींनाही समजावून सांगा. तुम्ही तिघींमध्ये सगळ्यात समजदार आहात. बरं झालं मला अशी समजूतदार बायको मिळाली, जिला एकच गोष्ट वारंवार सांगावी लागणार नाही. हो हो, मी समजावते. चांदणीने आपल्या दोन्ही बहिणींना जवळ बसवलं आणि म्हणाली, तुम्ही दोघींनी माझं नीट ऐका. आता आपल्याला याच घरात राहायचं आहे. आपलं जगणं मरणं आता या घरातच आहे. जर आपल्या आई वडिलांना आपल्याबद्दल अशी काही गोष्ट कळली ज्यामुळे त्यांच्यावर बोटं ठेवले जातील तर त्यांना खूप दुःख होईल. पण ताई, हेही बघ ना, इथे आपल्यावर किती अन्याय होत आहे. पहिल्याच दिवशी नववधूला कोण कामाला लावतो आणि त्यातही खोटं बोलून नवऱ्यापुढे तिलाच खोटं ठरवलं जातं. अगं, हे आपलं सासर आहे, आई वडिलांचं घर नाही. इथे आपल्यासोबत ते सगळं घडेल जे आपण याआधी कधी पाहिलं नाही.
कधी ऐकलं नाही, म्हणून सगळं काही शांतपणे आणि संयमाने सहन करायचं आहे. कधीही तक्रार तोंडावर आणायची नाही, नाहीतर जर त्यांनी आपल्याला घरातून काढून टाकलं तर आपण पुन्हा आई वडिलांवर ओझं बनू आणि असंही होऊ शकतं की आपल्या नवऱ्यांनी आपल्या आईच्या उपचारांसाठी आणि आपलं कर्ज फेडण्यासाठी दिलेले पैसे परत मागतील. मला समजलं ताई. आजपासून मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवेन. पण हे खूप कठीण आहे. उर्मिला ताई खूप कठोर आहे. त्या आपल्याला या घरात कधीच शांततेत राहू देणार नाहीत. हो, सगळं ठीक होईल. हळूहळू आपण या घरात आपली जागा निर्माण करू. आपण आपल्या नवऱ्याची सेवा करायला हवी, त्यांना मनापासून प्रेम द्यायला हवं. मग बघ, जेव्हा आपल्या नवऱ्याचं मन आपल्याकडे वळेल तेव्हा उर्मिला ताई काहीही करू शकणार नाहीत. तिघी बहिणी दिवसभर मिळून वाड्यातली सगळी कामं करत असत, पण तरीही उर्मिला त्यांच्यावर कधीच खुश होत नव्हती. मात्र संतोषला आपल्या तिन्ही पत्नी खूप आवडत होत्या. मी तर विचार केला होता की माझ्या बहिणीच्या भांडखोर स्वभावामुळे माझ्या बायका सुद्धा सतत भांडत राहतील, पण इथे तर अगदी उलटच घडत आहे. गरीब मुलींशी लग्न करून मी अगदी बरोबर निर्णय घेतला. हे सगळं माझ्यामुळेच झालं ना जमीनदार साहेब. मीच तुम्हाला या मुलींबद्दल सांगितलं होतं आणि हा सल्लाही माझाच होता, पण अजूनपर्यंत तुम्ही मला माझं बक्षीस दिलेलं नाही. हे घे भानू, तुझं बक्षीस घे. तू खरंच खूप मोठं काम केलं आहेस. चांदणी काही दिवसांपासून खूपच त्रस्त होती. तिच्या चेहऱ्याची चमक कमी झाली होती आणि अंगात सतत अशक्तपणा जाणवत होता. सकाळी काही खाल्लं की थोड्याच वेळात तिला उलट्या व्हायच्या. वाड्यातल्या कामातही तिचं मन लागत नव्हतं. ताई, तुम्ही ठीक आहात ना? कित्येक दिवस झाले तुम्हाला नीट खातानाही पाहिलं नाही. काय सांगू सरिता, शरीर साथ देत नाहीये, मनही खूप घाबरतंय. ताई, तू दाई माईकडे जा, त्या सगळं समजून घेतात. चांदणीला देखील वाटलं की आता दाई माईशी बोलायलाच हवं. दाई माई त्या वाड्यात फक्त दाई नव्हत्या, तर प्रत्येक स्त्रीचं दुःख समजून घेणाऱ्या आईसारख्या होत्या. चांदणी हळूहळू त्यांच्या खोलीकडे गेली. या सुनबाई, आत या. चेहरा एवढा का उतरला आहे? चांदणी बसली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. दाई माई, काही दिवसांपासून माझी तब्येत खूप बिघडली आहे. काही खाल्लं की मळमळतं, उलट्या होतात, खूप भीती वाटते आहे. अगं, भीती कशाची? देव जेव्हा आनंद देतो तेव्हा शरीर असेच संकेत देतो. तुम्ही असं का बोलताय दाई माई? मला वाटतं या वाड्यात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. दाई माई, जर तुमचं म्हणणं खरं ठरलं ना, तर ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असेल. चला सुनबाई, मी तपासणी करते. देवाची कृपा असेल तर आज चांगली बातमी मिळेल. चांदणी मोठ्या आशेने दाईमाईकडे आली होती. आपल्या भीतीचं उत्तर आणि मनातील सर्वात मोठी इच्छा घेऊन दाईमाईंनी तपासणी केली आणि आनंदाची बातमी दिली. ती खरंच आई होणार होती. चांदणीने घरी येताच सर्वप्रथम ही बातमी उर्मिलाला सांगितली. अरे देवा, मी तर याचा विचारच केला नव्हता. जर यांच्यापैकी कुणी आई बनली तर ती भाऊच्या डोक्यावर चढेल आणि या वाड्यावर राज्य करेल. जी वाड्याला वारस देईल तिचंच इथे चालेल. आता मला काहीतरी विचार करायला लागेल. संतोष ही बातमी ऐकून खूप आनंदी झाला होता. राधा आणि सरिताही चांदणीचं अभिनंदन करत होत्या. हे बघ ताई, जेव्हा तुझा मुलगा या जगात येईल तेव्हा उर्मिला ताई काहीच करू शकणार नाहीत. त्यांनी आपल्यावर जेवढा अन्याय करायचा होता तो त्यांनी करून घेतला आहे. असं बोलू नको सरिता. देवाकडे प्रार्थना कर की उर्मिला ताईच्या मनातला आपल्याविषयीचा राग दूर होऊ दे आणि त्यांची भीतीही निघून जाऊ दे की आपण त्यांना वाड्यातून बाहेर काढू. कारण आपण स्वतःच परिस्थितीने त्रस्त आहोत. आपण तर आयुष्यात प्रत्येक प्रकारची तंगी पाहिली आहे.
आपण स्वतः स्त्रिया असून दुसऱ्या स्त्रीवर कसा काय अत्याचार करू शकतो? ते सगळं ठीक आहे ताई, पण ही बातमी आपण आई बाबांना पण सांगायला हवी ना. तेही हे ऐकून खूप आनंदी होतील. अगं हो, उद्याच मी संतोषरावांना माहेरी जाण्याबद्दल विचारते. मला खात्री आहे आता ते नकार देणार नाहीत. अहो, आम्ही तिघे आज माहेरी जाण्याचा विचार करत होतो. लग्न झाल्यापासून एकदाही आईला भेटायला गेलो नाही. अगं, तुम्हाला माहेरी जाण्याची काहीच गरज नाही. माझ्या बहिणीने तुमच्या आई वडिलांना इतके पैसे यासाठी दिले आहेत की तुम्ही कायम या वाड्यातच राहा. आता विसरून जा की तुमचे आई वडील आहेत. जर त्यांना तुमच्यावर इतकंच प्रेम असेल तर ते स्वतः इथे येऊन तुम्हाला भेटतील आणि तुम्ही गेलात तर वाड्याची कामं कोण करणार? उर्मिला बरोबर बोलते आहे. जर उर्मिलाची इच्छा नाही तर तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. वाड्यातच राहा, काम करा आणि माझ्या बहिणीची काळजी घ्या. माझ्या बहिणीला कुठलीही तक्रार असू नये. ही चांदणी तर खूपच डोक्यावर चढायला लागली आहे. आजच तिचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. मत्सर आणि अहंकाराच्या भरात उर्मिलाने एक कट रचला आणि कदाचित आज तिच्या पापांचा शेवट ठरला. कारण ती कोणाशी तरी चांदणी आणि तिच्या होणाऱ्या बाळाला इजा करण्याबद्दल बोलत होती. हे संतोषने ऐकून घेतलं आणि त्याचा राग अनावर झाला. उर्मिला, तू खूप मोठी चूक केली आहेस. एका निष्पाप मुलीवर इतका मोठा अत्याचार केलास. मी नेहमी तुझी साथ दिली. तू चुकीची असतानाही मी यांना रागावलो. फक्त तुला असं वाटू नये म्हणून की यांच्या येण्यामुळे तुझं महत्त्व कमी झालं आहे. पण आज तू सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेस. देव तुला माफ करेल कदाचित, पण मी तुला कधीच माफ करणार नाही. संतोषचा राग पाहून उर्मिला घाबरून गेली. तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला. पण आता वेळ निघून गेली होती. संतोषने कठोर निर्णय घेतला. उर्मिला, तू जे केलं आहेस ते माफ करण्यासारखं नाही. या घरात निरपराध लोकांना त्रास देणाऱ्याला जागा नाही. संतोषने उर्मिलाला वाड्याबाहेर काढण्याचा आदेश दिला. उर्मिला रडत होती, माफी मागत होती, पण तिच्या चुकीची शिक्षा तिला मिळालीच. चांदणी, राधा आणि सरिता आता भीतीत नव्हत्या. हळूहळू त्यांच्या आयुष्यात शांतता येऊ लागली. संतोषलाही आपली चूक समजली. त्याने आपल्या पत्नीची खरी किंमत ओळखली आणि त्यांच्याशी प्रेमाने वागायला सुरुवात केली. काही महिन्यांनी चांदणीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. वाड्यात आनंदाचे वातावरण पसरले. त्या बाळामुळे घरात प्रेम, एकता आणि आनंद वाढला. गणू आणि सीतालाही ही आनंदाची बातमी कळली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण आता त्यांच्या मुली सुखात होत्या. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळते, दुसऱ्यांवर अन्याय करून कधीही सुख मिळत नाही. अहंकार आणि मत्सर माणसाला विनाशाकडे नेतात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.